रोहन विलास बोंबे या शाळकरी विद्यार्थ्यावर 2 नोव्हेंबर 2025 रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तो बालक मृत्यू झाल्यानंतर पिंपरखेड परिसरामध्ये प्रचंड लोकांचा उद्रेक पाहायला मिळाला. रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव आले. एवढंच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आले. या सगळ्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले ह्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू. शिवाजी आढळराव ते म्हणाले शिक्षणाचा खर्च आम्ही करू. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही त्यांना घर बांधून देऊ. वनमंत्री म्हणाले त्या मुलाला आम्ही नोकरी लावून देऊ तो सज्ञान झाल्यानंतर. आता हे आईवडील सोबत आहे, दुःख मोठं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असा एक दिवस जात नसेल, एक मिनिट जात नसेल का त्यांना रोहनची आठवण येत नसेल. आपल्यासोबत रोहनची आई आहे. ताई काय सांगाल? आता रोहन आपल्यातून जाऊन 1.5 महिना लोटलेला आहे. काय तुमच्या भावना आहेत? रोहन म्हणजे असं मनातून क्षणाला त्याच्या प्रत्येक शब्दाची जाणीव होती आम्हाला. त्याचं असं वाटतं तर सहवास का त्याने आज आपण इथं उभा आहे, कुठे कुणा पण पळत यावं दुडू असं माझी अपेक्षा आहे. पण रोहन काय येतच नाही. रोहनच्या आठवणीशिवाय आमचं एक क्षण सुद्धा जात नाही. घटना घडल्यानंतर अनेक लोक तुम्हाला भेटायला आले. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आले, या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव आले. त्यांनी पण तुम्हाला शब्द दिला होता किंवा मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. काय त्याचे अपडेट, त्यांनी काय नियोजन केले? अजून तर काही नियोजन केले ते तर मला माहिती नाही. बाकीचे आता हे बोलतील बाकीचे. काय तुमच्या रोहनच्या आठवणी आजही जाग्या होत असतील? रात्री जेवताना, झोपताना, शेतामध्ये काम करताना, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत याच ठिकाणी तुम्ही रोहन इथं होतात, वडापाव आणायला गेले आणि घरी गेल्यावर ही घटना घडली. तो प्रसंग नेमका काय होता? या ठिकाणी आम्ही 3-2:30 वाजता रोहन, त्याचे पप्पा, आम्ही स्वतः 3 जण जेवले. जेवल्याच्या नंतर 10 मिनिटात रोहनची अशी घटना होती. आम्हाला इथं आल्यावर असं उभं सुद्धा राहत नाही. पण आता इथं आमचा विलाज नाही म्हणून आम्ही कसे तरी उभे राहून काहीतरी पर्याय म्हणून कसे तरी शेतात काम करण्यासाठी येतोय. आम्ही अक्षरशः 1 महिना घरच्या बाहेर सुद्धा नव्हतं निघलो. तसं तुम्ही काय सांगाल? आज रोहन आपल्यात नाही, जाऊन 1.5 महिना झालेला आहे. बोलायला शब्दच कमी आहे साहेब. आत्ता ह्या टायमाला तो शाळेतून मी त्याला घेऊन येत असायचं. शाळेत दप्तर ठेवलं का पहिला तो आमच्याकडे यायचा. त्याच्यामुळं त्याच्याविषयी काय बोलावं आणि काय नाही. रोज एक घटना घडते. काल पण असं एका पार असं अंगावर शहारे यायचे ती घटना पाहिल्याच्या नंतर. त्याच्यामुळं बोला. असं मनातून रोहनचं हे चित्र जातच नाही. क्षणाला त्याची पावलाला आठवण होती. तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आले, तुम्हाला भेटले, तुमच्या गळ्यात पडून रडले. मुलाच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू असं म्हणाले. शिवाजी आढळराव आले, ते पण तुमच्या दुःखात सहभागी झाले. काय त्यांनी उपाययोजना काय केली? उपाययोजना म्हणजे आता एक 8-10 दिवस झाले असेल तर आमचे गावचे उपसरपंच आम्ही तिकडे गेलो होतो दादांकडं, आढळराव दादांकडं. दादांनी तिथूनच वर बांधकाम विभागाला यांना फोन लावले. तर रस्त्याच्या बाबतीत 36 का 37 लाख रुपये असा निधी टाकला मुरमीकरणाकरता आणि खडीकरणाकरता म्हणले 70 लाख रुपये आणि डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण 1 कोटी रुपये असे 3 प्रकारचे निधी त्याच्यावर टाकलेत. शिक्षणाची जोखीम आमदार वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव यांनी घेतली होती. त्याच्यावर त्यांनी काय? त्याच्यावर तर अजून तसं काहीच नाही. उलट आमची अशी अपेक्षा होती 10वी झाल्याच्या नंतर त्याला त्यांच्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी भेटून गेल्यानंतर पुन्हा काय विचारपूस नाही काहीच. आज रोहन आपल्यात नाही. याच ठिकाणी तुम्ही बसले, तो वडापाव आणायला सांगितलं आणि नंतर काही वेळाने निरोप येतो. 10 मिनिटापूर्वी अशी घटना घडते का आजी तिकडून घराकडून आवाज येतो रोहन म्हणून आम्ही पाहायला जातोय. तो बाळाचा अंत झालेला होता. बिबट्याने बाळाला तोंडात धरलेलं होतं. मी गेलो तर उडी मारली तर बिबट्या माझ्यावर सुद्धा अशी डरकाळी फोडली. काल पारगावला सुद्धा पुन्हा घटना घडली. रोहित नावाचा काफरे हा 8 वर्षाचा बालक सुद्धा दिवसा ढवळ्या बिबट्याने त्याला ठार केले. हो, तुम्ही पण तिथे आला होता? आलो होतो, मी स्वतः आलो होतो. काय आता वन खातं गांभीर्याने उपाययोजना करत नाही. सरकारही म्हणावं असं धोरणात्मक निर्णय घेत नाही.
एक शेतकरी म्हणून काय वाटतं? तर तुम्ही काय सांगाल? घटना दुर्दैवी आहे, घटना घडून 1.5 महिने झाले. बाजूला एक घटना घडली, त्याच्या पाठीमागे त्या आजी पण हे झाल्या. उपाययोजना काय होत नाही? म्हणजे शिवन्या गेली, तुमचा रोहन गेला, त्या जाधव आजी गेल्या, सगळी लोक आली, आमदार खासदार वनमंत्री आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. शिंदे साहेबांची माणसं हा घराचं काय झालं? घराचं शिंदे साहेबांची माणसं उद्या येतात. त्यांचा फोन आला होता. त्यांचे जे PA वगैरे कोण आहेत ना, बाजीराव म्हणून, त्यांचा फोन आला होता, उद्या येतात ती मंडळी. तुम्ही काय सांगाल? काय तुमच्या भावना? साहेब काय म्हणते का, जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून आपल्या परिसरात बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. परंतु आज जी परिस्थिती आहे ती फार भयावह आहे आणि चिंताजनक आहे. तर आमचे शासनाकडं आणि वन विभाग जे प्रशासक यांच्याकडे मागणी अपेक्षित अशी आहे की याच्यावरती ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे. कारण काय झालेलं आहे प्रकार की यापूर्वी जे बिबटे पकडले जात होते ते कुठंतरी ठराविक अंतरावर सोडले जात होते. अशा ऐकवायत काही गोष्टी आहे. काही त्याचे यूट्यूब चॅनलला पण आपल्या पाहण्यात आले. तर ते बिबटे काय होत आहेत ते आज त्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप जात नाहीत ते. तर यासाठी काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे बिबट्यांची संख्या पकडायचं फक्त नाटक केलं जातं. दुर्दैवाने थोडं तसं म्हणावं लागेल. आता ठीक आहे, ह्या आमच्या कुटुंबातील किंवा परिसरातील ह्या ज्या घटना घडल्यात आणि ह्या दोन घटनांमधला जो अंतर आहे हे आता फार कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मनुष्याचा, शेतकऱ्याचा, शेतमजुरांचा, सगळ्यांचाच जीव नाही म्हटलं तरी थोडा धोक्यात आहे. स्वतःची किंवा सगळ्यांची काळजी घेऊनच शेतामध्ये काम करावं लागते. आणि असं करत असताना सुद्धा कालची पारगावची दुर्दैवी घटना आहे. तर थोडं कुठंतरी गंभीर होऊन आणि जास्त ज्या हालचाली किंवा बिबट्या पकडण्याचा जो वेग आहे तो थोडा वाढवला पाहिजे. या परिसरामध्ये महिन्याभराच्या याच्यामध्ये 3 घटना घडल्या. म्हणजे शिवन्या गेल्या, आपला रोहन गेला, त्या जाधव आजी गेल्या. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. कालचा तो रोहित बाबू काफरे गेला. काय तुम्ही सांगाल? सरकार फक्त घोषणा करते, दुःखात सहभागी होते, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस काही उपाययोजना होत नाही. हा नक्कीच. कारण शासनाला माहीत आहे याच्यावर काय केलं पाहिजे. जरी केंद्राच्या अधीन हा कायदा असला तरी वन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांनी ज्या गतीनं पावले उचलायला पाहिजेत या संदर्भात, तर ते उचलताना दुर्दैवाने दिसत नाही. कारण बघा साहेब, आता काही गोष्टी सहज आम्ही सामान्य माणसं आहेत तरी आपल्यासारख्यांना काय वाटतं का, समजा पिंपरखेडपासून तर काठापूरपर्यंत साधारणतः 1300 एकरचा वन विभागाचा एरिया आहे. आणि ह्या विभागामध्ये नाही म्हटलं तर अगदी 400-500 एकरवरती ते कंपाऊंड टाकून जर त्यांना बिबट्यांना संरक्षित करायचे, समजा बिबट्यांना मारण्याचा कायदा नाही आहे, तो फेज 1मध्ये आहे, तर अशा काही उपाययोजना तातडीने करता येऊ शकतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का वन विभागाकडे निधीची काही कमतरता आहे किंवा अडचणी अशातला काही भाग नाही. म्हणजे यासाठी जे करायला पाहिजे, ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे तर सगळ्याच केलं पाहिजे. म्हणजे बिबट्या पकडणं असेल किंवा त्याचं व्यवस्थापन असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला. 1000 बिबटे पकडणार, त्यांना एका ठिकाणी ठेवणार असं म्हणतात. प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल का? का बोलाचाच भातन बोलाचीच कडी? आता काही गोष्टी हास्यास्पद आहे. बघा, आता वन मंत्री साहेबांनी सांगितलं का बाबा बकरी खरेदी करणार, फॉरेस्टमध्ये सोडणार. म्हणजे कुठंतरी थोडं एक समज काढल्यासारख्या प्रकारे ह्या वनमंत्र्यांनाच वन खात्याची माहिती नाही किंवा किती अज्ञान आहे हे उघड होते. निश्चित आपल्यासोबत शिवन्याचे वडील आहेत. त्यांची घटनासुद्धा अतिशय दुर्दैवी आहे. शासनाकडनं तुटपुंजी मदत मिळाली, अर्थात करोडो रुपये जरी गेले तरी गेलेलं बाळ पुन्हा येणार नाही. भाऊ, तुम्ही काय सांगाल? घटना एवढे दिवस होऊन गेले, दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. काही महिन्याच्या अंतराने माणसांवर हल्ले होत आहेत. काल पारगावला घटना घडली. रोहित काफरे नावाचा एक 7-8 वर्षाचा युवक बिबट्याने ठार केला. घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. खरं पाहिलं तर पहिलीची माझ्या मुलीची घटना झाल्यापासून त्यांनी उपाययोजना करायला हव्या होत्या, पण त्या केल्या नाही आहेत. आणि अजूनही आश्वासनच देतात आहे. प्रत्यक्षात कठोर अशी ठोस भूमिका अजूनही त्यांच्याकडून घेतली जात नाही आहेत. आणि जे आता जे वनमंत्र्यांचं काल परवा जे स्टेटमेंट आहे हे त्यांना स्वतःलाच ते पटलं पाहिजे आपण काय बोलतोय नेमकं. आता हा प्रश्न बकऱ्या वगैरे सोडून मिटणार आहे का?
त्यांनी तर प्रत्यक्ष तिथं पाहणी केलेली आहे, परिसर कसा आहे काय आहे. मग इथं बकऱ्या सोडून चालणार आहे का? त्यांनी एकदा स्वतः विचार करायला पाहिजे. तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, इथं सगळे मंडळी आली. सगळ्यांनी सांत्वन केलं. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, घराचा प्रश्न मार्गी लावू म्हणाले. काय पुढे काय? पुढे तर अजून तसं काही नाही आहे. आता हे एकनाथ शिंदे साहेबांचे आज सकाळीच आमचं बोलणं झाले, ते येणार आहे उद्या परवाला. बघू मग आता. आमदार माजी खासदार इथं आले होते. ते आले होते, त्यांनी दिलेच आश्वासनं, त्याच्याही करतो आम्ही पाठपुरावा आमच्या पद्धतीने. प्रयत्न चालू आहेत, बघू. मग प्रत्यक्षात म्हणावं असं तर अजून काही झालं नाही आहे. तर आम्ही असा विचार केला होता कोणीतरी किंवा येतील आम्हाला विचारायला काय अडचणी आहेत, पण नाही. ते ज्यावेळी ते आले, घटना झाल्यानंतर गेले, तर तसे काही परत विचारपूस केलेली नाही अजून तरी. पिंपरखेड परिसरामध्ये ह्या ज्या घटना घडल्या, ह्या सगळ्या त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुरुवातीला सांत्वन करायला ही सगळी मंडळी आली, आशेचा किरण दाखवला. तर ही सगळी कुटुंब गरीब आहेत. शिवन्या आजोबांना पाणी घेऊन चालली असताना बिबट्याने उसात येऊन झडप घातली. नंतर रोहनसुद्धा जनावरांना चारा काढताना किंवा तिथे उभा असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घालून ठार केलं. पारगावला तो रोहित नावाचा 7-8 वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार होतोय. जाधव आजीसुद्धा सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शौचास जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. अशा कितीतरी घटना आहेत. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यामध्ये 56 लोकांचा गेल्या 10-15 वर्षामध्ये बळी गेलेला आहे. वन खात्याला, शासनाला अजून किती लोकांचे बळी पाहिजेत? आपण पाहतोय यांचे आई वडील काबाड कष्ट करत आहेत. शिवण्याचे वडील आपल्यासोबत आहेत. सगळ्या आठवणी जाग्या आहेत. शिवण्य प्रचंड हुशार होती, रोहनसुद्धा खूप हुशार होता. त्यांची खूप स्वप्न होती, पुढे आपण मोठं ऑफिसर व्हावं. आईवडिलांचं काय म्हणाल ते? रोहन प्रत्येक विषयाला पैकी मार्क पडत होते. त्याला बिझनेसमॅन व्हायचं होतं. त्याला स्वतः बॉम्बे आडनावाची कंपनी टाकायची होती. त्याचे लई मोठे स्वप्न साकार करायचे होते. आता हे कोण रोहनचे स्वप्न साकार करेन सांगा ना तुम्ही? आज आम्ही प्रत्येक क्षण हा रोहनच्या आठवणीत घालतो. रोहनशिवाय आमचं जगणं असं आहे. आम्ही खचून गेले संपूर्ण कुटुंब. बारका भाऊ कितवीला आहे? 10वीला आहे. त्याची पण मनस्थिती नाही आहे. तो पण रोज त्याच्या आठवणीत क्षणाला आठवण येते त्याला. तो शाळेत जातो. तो कितवीला आहे? 10वीला आहे. आपण पाहतोय दुःख अतिशय मोठं आहे. ज्यांनी शब्द दिले ते शब्द पाळणं गरजेचं आहे. अर्थात ही मदत होईल, घर बांधतील, नाही बांधतील, शिक्षणाची व्यवस्था होईल, परंतु बिबट मुक्त हा परिसर होणं अपेक्षित आहे. वनमंत्री आता लोक तर म्हणतात जनाची ना मनाची. आपण काय बोलतोय, काय करतोय? तुम्ही बिबट्याला पकडण्यासाठी शेळ्या फॉरेस्टमध्ये सोडणार आहोत. बिबट्या येणार कसा? बिबट्या उसामध्ये राहतो, त्याचं वास्तव्य उसामध्ये आहे. तो मांजर कुळातील प्राणी आहे. 2000पेक्षा जास्त बिबटे आहेत. महिन्याभराच्या फरकाने शेतात काम करायचे आम्हाला आज लेबर सुद्धा भेटत नाही. आम्हाला रोहनच्या जिथं काढण्यात त्या शेतात कांदे लावायचे. आज आम्हाला मजूर सुद्धा भेटत नाही, येते पण नाही आहे बिबट्यामुळे. आम्ही शेती कशी करायची आणि जीवन कसं जगायचं? उद्या आमचं रोप कांद्याचं लावाय वाचून चालेल. मी घरच्या बाहेर निघू शकत नाही, माझे माणसं सुद्धा कामाला येऊ शकत नाही. मग माझा उदरनिर्वाह मी करायचा कसा? लेबरच नाही तर मी कशी शेती करणार सांगा ना तुम्ही? येऊ शकत नाही या बिबट्याच्या भीतीमुळे. चौबाजूनी भीतीच्या सगळीकडे आम्हाला. आज सुद्धा इथं बस येतं, इथं शेजारी ऊसाचे, इथं बाहेर निघता पण येत नाही. मग कसं संरक्षण आहे आमचं सांगा ना तुम्ही? स्वतः सगळेजण पाणी करून गेलेत, मग कशी शेती करायची आम्ही? बिबट्याची दहशत मोठी आहे. शासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या मंडळींना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तुम्ही आलात, सहानुभूती दाखवली, दुःखामध्ये सहभागी झालात. आता बोललेले शब्द पाळा, अंमलबजावणी करा आणि प्रामुख्याने बिबटमुक्त हा परिसर होईल, हा विभाग होईल, अशा प्रकारची काळजी घ्या. वन खात्याचे कर्मचारी येत आहेत, सांत्वन करून जात आहेत. 25 लाखाच्या मदतीचे काही अमाऊंट दिली असेल, बाकीचे येईल. किंवा पैशाचं करायचं आहे काय? हो, लहान लहान मुलं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावत आहेत. वनमंत्री, शासन, संबंधित यंत्रणा, केंद्र विभाग या संदर्भामध्ये उपाययोजना करेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपरखेड.